त्यांच्यासाठी म्हणून आपण पट्टे अलोकेशनचं कामासाठी आपण उपोषण केलं होतं. संजय भाऊ टेंबेकर यांनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे मार्गी आम्ही लावलं होतं. एकूण 65 पट्टे वाटण्यासाठी अलोकेट झाले होते, परंतु त्याच्यातून फक्त 45 पट्टे वाटण्यात आले आणि बाकीचे पट्टे कोणत्या तरी कारणाने थांबवण्यात आले. असेच पट्टे, असे भरपूर सारे पट्टे आपल्या सावनेरमध्ये होते. त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की पूर्ण सावनेरसाठी आपण हे पट्टे वाटप करू, परंतु ते पट्टे अजूनही वाटप झाले. सावनेरमध्ये आम आदमी पार्टीने जनतेसाठी एल्गार पुकारला असता 2 दिवस उपोषणाला बसलेले संजय टेंबेकर यांचे मागण्या पूर्ण केल्याशिवाय मी आमरण उपोषणाला सोडणार नाही. गरीब लोकांना पट्टे वाटप लवकरात लवकर देण्यात यावे. स्मार्ट मीटर लावणे बंद करावे. भ्रष्टाचार सीओला तात्काळ निलंबित करावे. गुंठेवारीचा निकाल तात्काळ मार्गी लावावा. या मागणीवर शासनाने विचार विनिमय करून शासन निर्णय घेऊन काल मागण्या पूर्ण करण्यात आल्या व सावनेर व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व संजय टेंबेकर यांना पत्र देऊन उपोषण सोडण्यात आले. आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सावनेर जनतेसाठी ही एक आनंदाची लाट मनात उसळली व आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांनी सर्व मान्यवर अधिकाऱ्यांचे व सावनेर जनतेचे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले व सावनेर जनतेच्या हितासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नेहमी तुमच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी तयार राहील. तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांनी असे यावेळी आवाहन केले.